माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 67, उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. जेव्हा ते दुर्लक्षित अभ्रक रडू लागले, हे वर मिळाल्यानंतर सलक टंगला विद्युत केश यांचा हा पुत्र सुकेश अतिशय गर्विष्ठ बनला. आपल्या विमानात बसून भटकू लागला. सुकेशचे वैभव पाहून ग्रामणी नावाच्या गंधर्वाने देवावती नावाची आपली सुंदर कन्या त्याला विवाहात दिली. त्यानंतर सुकेशाला देवावतीकडून माल्यवान, सुमाली, माली हे 3 पुत्र झाले. वर मिळाल्यामुळेच आपला पिता प्रबळ झालेला होता. हे जाणून तिघे पुत्र कठोर तपश्चर्या करून वर मिळण्याच्या निश्चयाने मेरू पर्वतावर गेले. सुकेशाच्या 3 पुत्रांच्या कठोर तपसाधनेने सर्व सजीव प्राणी मात्र भयभीत झाले. त्या तिघांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांची तपश्चर्या थांबविण्यासाठी ब्रह्मदेव त्यांच्या समोर आले. अशा तऱ्हेने ब्रह्मदेवांनी जेव्हा त्यांना वर देव केले, तेव्हा ते बंधू उतरले. हे भगवान, आम्हाला दीर्घायुषी करावे, इतके सामर्थ्य द्यावे की त्यामुळे शत्रूच्या मनाचा थरकाप होईल. आमच्या इच्छेनुरूप अदृश्य होण्याची क्षमता आम्हाला द्यावी आणि आमच्यात परस्पर प्रेमभाव नेहमीच राहावा. तथास्तु असे म्हणून ब्रह्मदेव निघून गेले. वर मिळाल्याने माल्यवान, सुमाली आणि माली इतके निर्भय बनले की त्यांनी देवी देवता असुरांनाही छळायला सुरुवात केली. आपल्या नेत्याच्या सामर्थ्याच्या बळावर जोमात आलेले राक्षस एक दिवस विश्वकर्म्याकडे गेले. देवासारखेच एक स्थान त्यांनी आपल्यासाठी निर्माण करावे, अशी त्यांनी त्याला विनंती केली. विश्वकर्माने त्यांना सोन्याच्या भिंतीने वेढलेल्या लंकेबद्दल, जी त्याने याआधीच इंद्राच्या आज्ञेवर निर्माण केली होती, सांगितले. नंतर विश्वकर्माच्या विनंतीवरून राक्षसांनी तेथे आपला निवास केला. त्यानंतर लवकरच नर्मदा या गंधर्व स्त्रीने आपल्या 3 कन्या माल्यवान, सुमाली, माली यांना विवाहात दिल्या. माल्यवानाला त्यांच्या पत्नीपासून विरूपाक्ष दुर्मुख धरून अनेक अपत्ये प्राप्त झाली. सुमालीच्या पत्नीने प्रहस्त, अकंपन्न, धूम्राक्ष, सुपार्श्व आणि प्रहस यांना जन्म दिला. मालीला आपल्या पत्नीपासून अनल, अनिल, हर, संपाती ही 3 मुलं झाली. पुढील काळात 4 जण विभीषणाचे मंत्री झाले. ही सर्व संपत्ती आपल्या पित्याप्रमाणेच गर्विष्ठ बनली. देवी देवतांना छळू लागली. शेवटी देवी देवता ऋषी भगवान शंकराकडे गेले. त्यांनी तक्रार केली की सुकेशाचे वंशज त्यांना अक्षरशः स्वर्गातून हिसकावून लावित आहे. जेव्हा या 3 राक्षसांना ठार करावे अशी देवी देवताने ऋषींनी भगवान शंकरांना विनंती केली, तेव्हा ते म्हणाले, ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे सुकेशाच्या पुत्रांना माझ्या हातून मरणे येणे शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला सुचवतो की तुम्ही भगवान विष्णूंना भेटावे, जे परमपुरुष अच्युत आहेत. त्यानंतर देवी देवता ऋषी सर्वांचे स्वामी असणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंना भेटण्यासाठी गेले. त्यांना नमस्कार केल्यावर देवी देवतांनी प्रार्थना केली, प्रभू, आम्ही आपले नित्यसेवक आहोत आणि आपण आमचे चिरंतन स्वामी आहात. सर्व सजीव प्राणीमात्रांचे आम्ही कल्याण चिंतित असल्याने विश्वाच्या घडामोडी नियोजित करण्यात आम्ही व्यस्त असतो. प्रभू, आपण आमचे एकमेव आश्रयस्थान आहात, म्हणून आमची दैन अवस्था आपल्या कानी घालायला आम्ही आलो आहोत. सुकेशाचे माल्यवान, सुमाली, माली हे 3 पुत्र ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अजय बनले असून ते आमची अत्यंत छळवणूक करतात. भगवान शंकराने सुद्धा त्यांच्याशी लढण्यास नकार दिलेला आहे. म्हणून आता आपल्या चरणकमळापाशीच आम्हाला संरक्षण मिळेल, या आशेने आम्हाला येथे येण्यास भाग पाडले. भगवान विष्णूने उत्तर दिले, माझ्या प्रिय देवी देवता ऋषिकुमारांवर घाबरू नका. सुकेशाच्या पुत्राविषयी मी जाणतो. त्यांनी गर्विष्ठपणे औचित्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे मी आधीच त्यांना ठार करायचे ठरविले. अशा तऱ्हेने निश्चित झाल्यावर देवी देवतांनी पुन्हा स्तुतीपूर्वक प्रार्थना म्हटल्या व ते आपल्या स्थानी निघून गेले. त्यानंतर आपल्याला व आपल्या भावांना ठार करण्याचे अभिवचन भगवान विष्णूने देवी देवतांना दिल्याचे माल्यवानाला समजले. सुमाली मालीशी सल्लामसलत करायला तो गेला. माल्यवान म्हणाला, भगवान विष्णूने आधीच हिरण्यकश्यपू काल नेहमी अनेक
प्रबळ असुरांना ठार केलेले आहे. त्यामुळे त्यांना जिंकणे खूप कठीण असले पाहिजे. सुमाली माली उतरली. आपल्याला कोणालाच अगदी भगवान विष्णूलाही घाबरायची काही गरज नाही. खरोखर भगवान विष्णूशी आपले काही वैयक्तिक वैर नाही. केवळ देवी देवतांच्या शब्दांनीच त्यांच्या मनात विष कालवले गेले. म्हणून आपले खरे शत्रू असलेल्या देवी देवतांवर सूड घेण्यासाठी त्यांनाच ठार करूया, या निर्णयाप्रती येऊन सर्व राक्षसांनी देवी देवतांशी युद्ध करण्यासाठी लंका सोडली. तथापि ते जेव्हा स्वर्गाच्या रस्त्यावर होते तेव्हा राक्षसांच्या येऊ घातलेल्या विनाशाची सूचना देणारे अनेक अपशकुन घडून येत होते. जेव्हा भगवान विष्णूंना कळले की देवी देवतांवर हल्ला करण्यासाठी माल्यवानाच्या आधिपत्याखाली राक्षस सैन्य येत आहे, तेव्हा त्यांनी लगेच आपले शांग्रधनुष्य इत्यादी अस्त्रे उचलली आणि आपल्या गरुड वाहनावर ते आरूढ झाले. भगवान पुढ्यात आले तसे गरुडाच्या उघडझाप करणाऱ्या पंखामुळे निर्माण झालेल्या भयानक वाऱ्याने बरेचसे राक्षस सैन्य उडवले गेले. तरी हजारो इतर राक्षसांनी धैर्य धरून भगवान विष्णूंना घेरत असंख्य शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. लगेच भगवान विष्णूने आपल्या शार्ङ्गधनुष्यातून मनोवेगाने बाणांचा वर्षाव करीत शत्रू सैन्यात पळापळ घडवून आणले. हजारो राक्षस छिन्नभिन्न होऊन रणांगणावर पडल्यानंतर भगवान विष्णूने आपला दिव्य पांचजन्य शंख फुंकला. त्याचा भयंकर आवाज ऐकल्यावर उरले सुरले राक्षसही घाबरून पळून जाऊ लागले. मग सुमाली क्रोधाने पुढे सरसावला. त्याच्या बाणाच्या वर्षाने भगवान विष्णूवर नियंत्रण आल्यासारखे वाटले. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या राक्षसांना त्यामुळे प्रेरणा मिळाली व ते पुन्हा एकत्रित झाले. या यशाने आनंदित होऊन सुमालीने आनंदाने जोरदार आरोळी ठोकली. तथापि तेव्हा भगवान विष्णूने सुमालीच्या सारथ्याचे मस्तक छाटले आणि त्यामुळे त्यांच्या रथाचे अश्व सैरावैरा धावत सुटले. त्याला रणांगणापासून दूर घेऊन गेले. नंतर आपल्या हजारो वाहनांनी भगवंताचा वेध घेत माली पुढे सरसावला. तथापि त्यामुळे किंचित सुद्धा वेदना न होता भगवान विष्णूने बाणांच्या वर्षावाने त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे रणांगणात माघार घेणे मालीला भाग पडले. मालीला पळवून लावताना भगवान विष्णूने त्याचा ध्वज तोडून टाकला, त्याचे धनुष्य मोडले, त्याचे अश्व ठार करून त्याला रथविहित केले. मालीने पटकन आपली गदा घेतली, जमिनीवर उडी मारली. तो पुढे धावला. गरुडाच्या कपाळावर त्याने हिंस्रपणे प्रहार केला. तीव्र वेदनेमुळे गरुड मागे फिरला. त्यामुळे भगवान विष्णूंनाही शत्रूला पाठ राखवणे भाग पाडले. मालीचे अद्भुत कृत्य पाहून राक्षस योद्धे आनंदाने गर्जना करू लागले. तथापि राक्षसांची हर्षभरीत प्रतिक्रिया पाहून भगवान विष्णू क्रोधित झाले. त्यामुळे ते जरी पाठमोरे होते तरी त्यांनी आपले सुदर्शन चक्र सोडले. डगडगत्या त्या चक्राने फरक्कन मालीचे मस्तक छेडले. आपल्या भावांचा मृत्यू पाहून सुमाली मालवान दुःखाने वेडीपिशी झाले. त्यांनी लंकेकडे पलायन केले. त्यानंतर देवी देवता मोठ्या आनंदाने भगवान विष्णूचे अभिनंदन करायला आले. तोपर्यंत गरुड सावरला. पुन्हा पंख फडकावून त्याने उरलेल्या राक्षसांना पळवून लावण्याला सुरुवात केली. त्यामुळे अनेक राक्षस सैनिक आकाशातून समुद्रात पडले. त्यांची दैन्यावस्था पाहून माल्यवान माघारी परतला. त्याने आव्हान दिले, हे विष्णू, तुला युद्धाचे नियम माहीत नाहीत असे दिसते, कारण ज्यांनी युद्धाचा हेतू सोडून दिला अशांवर तू हल्ला करीत आहे. युद्धभूमीवर जरा अधिक काळ ठाम, म्हणजे तुझ्या दुष्ट वागणुकीबद्दल मला तुला शासन करता येईल. भगवान नारायण उतरले, तुझा आरोप अन्यायकारक आहे. मी केवळ देवी देवतांचे रक्षण करण्याचे माझे वचन पाळीत आहे. कोणतीही किंमत देऊन मी ते पाळणारच. यावर माल्यवानाने मोठा भाला भिरकावला. तथापि जेव्हा तो त्यांच्या छातीत घुसला तेव्हा भगवान विष्णूने तो सहज उचलून ओढून काढला आणि परत राक्षसावर फेकला. माल्यवानाच्या छातीवर तो भाला जेव्हा आदळला तेव्हा त्याचे चिलखत छिन्नभिन्न झाले. भोवळ येऊन तो रथात पडला. तथापि माल्यवानाने लवकरच सावरून एक गदा श्री विष्णूवर भिरकावली. ती भगवंताच्या छातीवर आदळली. त्यानंतर अगदी जवळ येऊन माल्यवानाने आपल्या शक्तिशाली मुठीने भगवान विष्णूच्या छातीवर प्रहार केला. गरुडालाही मारायला सुरुवात केली. तेव्हा क्रोधित झालेल्या गरुडाने त्वरित आपल्या पंखातील हवेच्या ज्योताने माल्यवानाला दूर पळवले. आपल्या बंधूची दैन्यावस्था पाहून सुमाली घाबरून लंकेला पळाला. त्याच्या पाठोपाठ लज्जित झालेला माल्यवानही होता. त्यानंतर भगवान विष्णूच्या भीतीने राक्षसांनी लंकेतला निवास सोडून दिला व ते पाताळात राहायला गेले.
अगस्त्य पुढे सांगू लागले, हे श्रीरामा, तुमच्याकडून मारल्या गेलेल्या रावण व इतर राक्षसांपेक्षा माल्यवान सुमाली माली अधिक सामर्थ्यवान होते. तथापि युद्धात तुम्ही ज्या राक्षसांचा सामना केला ते फुलच त्यांचे वंशज असल्याने त्यांचे सामर्थ्य अतुलनीय होते. म्हणून प्रिय रामा, यातून असाच निष्कर्ष निघतो की तुम्ही दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान नारायण आहात. कारण तुमच्याशिवाय या राक्षसांना ठार करणे इतर कोणालाही शक्य नव्हते. अगस्त्य पुढे म्हणाले. काय म्हणाले ते आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. बोला श्री राम. जर श्रवण केले असेल तर श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.